आज मी करत आहे पिवळी भाजी बटाट्याची, पण ओलीच पिवळी भाजी. हे बघा 5-6 मिरच्या घेतल्या आहेत, कारण हळदीतच करणार आहे. आला, लसूण, कढीपत्ता आणि कांदा, बटाटी. चपातीला घेतलेला तेल वाटीत होता. 1 चमचा राई, हिंग 1 चमचा, आला लसूणचे तुकडे, कढीपत्ता आणि मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत. उभ्या चिरल्या आहेत मिरच्या. कांदा, लसूण आणि चांगला खरपूस झालाय. आता कांदा, कांद्यात थोडा मीठ टाकला की पटापट होईल. कांदा हे होता आळतो. थोडी हळद, हळदीतच भाजी आहे ना, मसाला नाही. मिरच्या टाकल्यात ना, मिरची. ही भाजी मसाला डोस्याबरोबर पण असते, पण ते उकडलेले बटाटे असतात. हे आम्ही असे कापा करून ठेवलेले आहेत. असे असे बटाटे, टॅमॅटो पण नाही टाकत, तर म्हणजे हे नाही. आता झाकण मारून थोडा वेळाने ढवळायचं. पाणी वगैरे काही नाही, पाणी सुटतो ते. हे बघा कसा पाणी सुटलंय. बटाटी, कांदा, मिरची, आपोआप पाणी सुटतं त्याला. अजून शिजायची आहे थोडी वाफेवरच. तुम्ही पण नक्की करून पहा. अजून शिजली की ते आणि हे होणार आळणार. हे बघा कशी छानपैकी शिजली आहे. हे बघा बिना पाण्याची वाफेवर केली आहे. हे बघा चपातीवर एकदम छान मस्त वाटते. तुम्ही पण आवर्जून करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.